काय चित्तल इकडे कुठे? मी ते तुझ्याच दुकानावर चालले होते. का? अरे तुझ्या दुकानावर एवढी गिरायकांची लाईन लागली आणि तू असं बोंबलत फिरतोयस. म्हणलं आपणच जाऊन काम करू. जोकिंग जोकिंग. अगं बोंबलत नाही, आई डबा घेऊन आली नाही ना म्हणून जेवायला चाललोय मी घरला. तू कुठं गेलेलीस? अरे मी ते फौजींना भेटायला गेलते. अगं त्यांनी सांगितली का नाव ती? ते म्हणले त्यांना डिटेल मध्ये सांगता येणार नाही, पण काय करायला लागेल हे सांगितलं त्यांनी. मग काय करायला लागल? ते म्हणले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सैनिक कल्याण केंद्र असते. तिथं जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील म्हणजे आर्मी, नौसेना, वायुसेना तिथं काम करणाऱ्या प्रत्येक जवानांची डिटेल मध्ये माहिती मिळू शकते आपल्याला. होय, मग कधी जायचं आपण? फौजी म्हणले ते स्वतः माझ्या बरोबर येऊन मला माहिती मिळवून द्यायला मदत करतात. चित्तल आपण कार्यक्रमाच्या तयारीला लागू मग. पण राहुल्या, हे एवढं सोपं नाही बर का. एकतर आपल्या गावात पहिल्यांदा तसा सन्मान सोहळा होणार आहे आणि ती सगळी मंडळी आपल्याकडे येणार, त्यांचा एकदम व्यवस्थित सन्मान झाला पाहिजे. आणि राहुल्या, आर्मीत असते का नाही तसं अनुशासन पाहिजे. मग आपण इथं आणू की अनुशासन? राहुल्या, आता आणू की करू की असं बोलून चालणार नाही. एकतर ती सगळी जण इकडे येणार आहेत, ती सगळी लई डिसिप्लिन वाली माणसं असणार आहेत. मी तर बोलते त्यांच्या सन्मानासाठी आपण असंच कोणतरी बोलवलं पाहिजे. मग बोलू की एखाद्या मोठ्या नेत्याला? कशाला? एखाद्या आर्मी ऑफिसरला बोलवू, म्हणजे ते आपल्याला आर्मी बद्दल अजून माहिती देतील. चित्तल मी फुल कॉन्फिडन्स न सांगतो तुला, आपला कार्यक्रम एकदम जबऱ्या होणार आहे. पण राहुल्या, या कार्यक्रमासाठी शिस्त लई महत्वाची आहे आणि सगळं शिस्तीतच झालं पाहिजे. हा म्हणजे एकदम आर्मीगत म्हण की. वय वय राहुल्या, ह्यो काय फक्त आपलाच कार्यक्रम नाही, आपल्याला अख्ख्या गावाच्या परवानगीनं आणि मदतीनं ह्यो कार्यक्रम केला पाहिजे. तू का टेन्शन घेऊ नको, माझं मी बघतो सगळं. चालतंय. बर राहुल्या, एक काम कर, संध्याकाळी गावातल्या सगळ्या मेन लोकांना घेऊन आमच्या घरला ये. का? माझ्या लग्नाची बोलणी करायची? राहुल्या, अरे काय करायचं, कसं करायचं या सगळ्यासाठी आपण एक मीटिंग करू. आणि मला माहितीये सगळ्यांना ही आयडिया आवडणार आहे. काय मामी, आज एकटेच? एकटी कुठं? अहो जेडी आहे की आत, आणि जेजीबी आतल्या खोलीत झोपल्यात. शीतल कुठं दिसत नाहीत त्या? ती गेली यास्मिन कडं. खोटं बोलतो का? का हो? काय झालं? काय नाही, टॅलेंटनं त्यांना माळावर बघितलं होतं. आव खरंच भैया, म्हणजे तुला काय म्हणायचंय? हा, मामींना न सांगता शीतल तिकडे गेल्या. आजकाल शीतल तुम्हाला न विचारता काही गोष्टी करायला लागल्या. येऊ दिस तिला, मग विचारते. हा, शितले, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. का हो? काय झालं? आता तुमचाच विषय चालू होता. काय म्हणतात फौजी? काय नाही, चांगलं चाललंय की त्यांचं. परवाच फोन झाला. हा, अजिंक्य फौजींबद्दल नाही म्हणत मी, हनुमंत फौजींबद्दल बोलतोय. म्हणजे? नाही, त्याचं काय मामी, शीतल हनुमंत फौजींना भेटायला गेला होता माळावर. म्हणजे काहीतरी काम असेल बरं का, मला काय माहित नाही. अगं पण तू तर यास्मिन कडे गेली होतीस ना अभ्यासाला? वय हा, खोटं बोलू नका. मी यास्मिन कडेच गेलते अभ्यासाला, पण त्यानंतर मी फौजींना भेटायला गेलते. कशाला ग? आता 26 जानेवारी येणार आहे ना, मग त्याच्या तयारीसाठी काय करायचं त्यासाठी गेलते. अगं मग आता 26 जानेवारीचं त्यांच्याशी काय बोलायचं होतं तुला? 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी, प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन फौजीच करतात की. आणि एवढंच नाही तर आपला राष्ट्रीय ध्वज बी त्यांच्याकडेच असतोय. मामी आता मला सांगा, तुमचं असं लक्षात आहे का
की आपल्या गावात 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे आणि त्यात फौजी नाहीत. मामी, आता 26 जानेवारी येणार आहे, तर काय करायचं काय नाही हे विचारायला गेलते मी फौजींना. अगं मग एवढंच होतं तर मला सांगून जायचं ना. तुम्हाला तर माहितीच आहे मी तुमचा केवढा आदर करते ते. तुम्हाला सांगितल्याशिवाय मी कुठली तरी गोष्ट करते का हो? बर का भैया, शीतल मला सांगितल्याशिवाय आणि मला विचारल्याशिवाय काय बी करत नाही बघा. तसं असेल तर चांगलंच आहे नाही का? शीतले, लगेच लाडात येऊ नकोस. बरं आता आलीच आहेस तर चल आपली कामं उरकून घेऊ. चला. बघा भैया, जयश्री म्हणले ते खरे. शीतलच्या डोक्यात आता काहीच चालू नाही. नाही टॅलेंट, माझा या शीतलवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असणार बघ, नक्कीच काहीतरी डाळ शिजत असणार. तिने आपल्याला 26 जानेवारीचं कारण दिलंय, पण तिचा एकदा प्लॅन झाला की आपल्यावरच अटॅक करते का नाही बघतो. इस प्लेट का क्या करना है? ये हम नहीं, ये तय करेगा. मतलब जब तक ये आदमी अपनी जबान खोलकर अपने लोकेशन का पता नहीं बताएगा, तब तक हर एक मिनट में इसका एक एक नाखून उखाड़ूंगा मैं और प्लेट में रखूंगा. और ये इंडियन आर्मी के जवान की जुबान है. बता तेरा प्लान क्या है? वरना ऐसी बुरी हालत करूंगा ना, इसे डराने की कोशिश कर रहे हो. हम डरने वाले में से नहीं है. फिर ठीक है निगम सर. यस, कहां से शुरू करते? इसके दाहिने हाथ के अंगूठे का नाखून निकाल के शुरुआत करेंगे. मैं बताऊंगा, फिर भी मुझे जन्नत नसीब होगी. और नहीं बताऊंगा, फिर भी मुझे जन्नत ही नसीब होगी. बेटा तू मरेगा तो बाद में, लेकिन तुझे मरने कौन देगा? जब तक तू यहाँ पे है ना, तुझे जन्नत भी नसीब नहीं होने दूंगा. और जन्नत तो तू बाद में जाएगा. चल पहले तुझे जहन्नुम घुमा के ले आते. जनाब, इस बात काम के लिए अपने जान दिए. कुछ बोलोगे? बता, ड्रग्स कहां से लाते हो? कहां पे है तुम्हारा बेस? ढूंढ लो. अबे ड्रग्स कहां से आते हो और कहां पे जाते? बताता हूँ, बता. बताता हूँ. ड्रग्स कहाँ से लाते हैं वो मैं नहीं बता सकता, लेकिन कहाँ पे जाते हैं ये बता सकता हूँ. कहां पे जाते? हाँ? वो जाते हैं तुम्हारे मुल्क के खून में. तुम अपनी सोचो और कश्मीर से चले जाओ. हमारे लिए पहले अपना देश है और बाद में भी देश ही. तो दिखाओ रोक के हमें 26 जनवरी को. क्या होगा? क्या होगा 26 जनवरी को? हाँ? वो खुद ही देख लेना, वरना पूरा सस्पेंस चला जाएगा. अभी तो सिर्फ ट्रेलर दिखा है, असली पिक्चर अभी बाकी है. तो रुक, अब हम तुझे असली पिक्चर दिखाते हैं. रुक.
शीतल, अगं काय करतेस? अहो मामा, आज आपल्या घरात मीटिंग ठेवली. मीटिंग कसली? पुष्पीच्या बचत गटाची का? नाही नाही, कळलंच तुम्हाला. आले. अगं कसली मीटिंग रे? काय माहित नाही भैया. तुम्हाला लक्ष ठेवतात नाही का कसली मीटिंग काय ती? एक काम धड जमत नाही तुम्हाला. आईला सगळीच कशी आमच्या नशिबात असले आलेत काय माहिती. राम राम बोटे. राम राम. कसं काय, बरं आहे ना? हो बरं आहे, बरं आहे. बसा की. नमस्कार भैया साहेब. हा नमस्कार. काय चाललंय? काय मस्त चाललं कशी म्हणायचं. चाललीत काम? मस्तच चालले म्हणायचे. कसं काय येणं केलं? मीच बोलवलंय त्यांना. गुरुजी बसून घ्या, मी आलेच. बस. टॅलेंट. बघितलं का सगळं गाव गोळा झालंय. आता हे शिकली सगळं गाव समोर आपला अपमान करणार, इज्जत करणार, आपल्याला हाकलून देणार. हाव भैया, तुम्ही उघड टेन्शन घेता, काय होणार? तसंच होईल बाबा. चल नको नको चल तू. चल सगळी घरी आले पण तुम्ही कुठे चाललाय? आम्ही आलो जरा काम आहे. बसा. अहो कुठं निघालात? आलो इथं जरा काम आहे. आलो. अहो हर्षवर्धन, अहो एवढी सगळी जमलेत, काय म्हणतात ती तरी बघूयात. बसा की 5 मिनिटं. असं म्हणताय? हा बसा बसा. आणि आज हाय तरी काय? सब्र करो, सब्र करो. सब्र का फल मीठा होता है. शीतल बताएगी सब कुछ. अगं बाई, चहा काय आधीच करून ठेवला होतास बाई? होय. पण आम्हाला इथं बोलवलंय कशासाठी? ना म्हणजे रावल्या निरोप देऊन गेला इकडे या म्हणून, पण कशासाठी ती काय कारणच सांगितलं नाही. सांगते सगळं सांगते. बर तर ऐका, आपण सगळे 26 जानेवारी दरवर्षी लई उत्साहाने साजरा करतो. आपण ZP शाळेत गोळा होतो, झेंडावंदन करतो, जिरब्या खातो. पण एवढूशानं देशासाठी काय होत असतंय का? अगं बरोबर आहे तुझं, पण तुझ्या डोक्यात नक्की काय आहे? अहो मामा, आम्हाला असं वाटतंय यंदा 26 जानेवारीला आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं? मला असं वाटतंय आपण शहीद जवानांच्या कुटुंबांचा सत्कार करू. त्यांना जरा बोलण्याची संधी देऊ, कारण त्यांचा त्याग, त्यांचा बलिदान, त्यांची देशभक्ती सगळ्यांना कळली पाहिजे. वा, उत्तम कल्पना आहे. चांगलंय, खरंच चांगलं होईल. म्हणजे हे गावातल्यांसाठी बी चांगलं आहे आणि येणाऱ्यांसाठी बी चांगलं आहे. काय म्हणते? मला माहित होतं तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आवडणार म्हणून, पण हे सगळं आपण एकत्र मिळून केलं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की त्यांचे सत्कार चांदवडी गावाकडनं झाल्यात. नाही, नाही म्हणजे हे वाटतंय तितकं सोपं नाही बरं का. अहो आपल्याला लय तयारी केली पाहिजे. मला बी असंच वाटतंय. अगं इतके कमी दिवस राहिलेत, कशी जुळणी होणार? अहो मामा, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून केलं तर आपल्यासाठी काय अवघड आहे का? आपल्याला तर माहित आहे, आपल्या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळालाय. ते कशामुळं? आपल्या सगळ्यांच्या एकीमुळं. आणि आपल्या सगळ्यांना माहितच आहे की कुठलं बी चांगलं काम असलं की आपण सगळे एकत्र येऊन रात्रीचा दिवस करून सगळे काम करतो.
पण एवढं सगळं चांगलं काम होत असताना मदत पण नाही करणार का भैया? हा मग अहो तो तर विषयच नाही ना. आमच्या पार्टीकडनं फुल सपोर्ट आहे याला. भैया फक्त सपोर्ट करून उपयोग नाही, जरा कामाला बी हातभार लावावा लागतो. होय की. पण या कुटुंबांची माहिती वगैरे समजा. हाव नाना, फौजी आहेत की मदतीला. अहो नाना मी बोललो तिच्याशी. साताराच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये सगळी माहिती मिळते. अहो ती सगळं खरं आहे, पण ह्या सगळ्या लोकांना जाऊन भेटायचं कसं आणि त्यांच्याशी बोलणार तरी कोण? आवा मी हाय की. का रे? हो शीतलताई, तुम्ही आम्हाला फक्त सांगा, आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो आणि त्यांना भेटून आमंत्रण देतो. काय रे? हो हो. आता ही भरती होणारीच, पोरं पुढे पुढे करायला आहेत म्हटल्यावर कसलं टेन्शनच नाही. आपण सगळी कायम एकमेकांच्या सुखदुःखात असतो, तसं आपण त्यांच्या बरोबर बी आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. बर, आपण सगळ्यांनी तयारीला लागलं पाहिजे बर का. आता आलीच की 26 जानेवारी तोंडावर. हा, आता मिशन एकच, मिशन 26 जानेवारी. पता तुम लोग जो चाहो कर रहे हो, लेकिन मैं अपना मुंह नहीं खोलूंगा. क्या करोगे तुम? मार डालोगे मुझे? मैं मरने से नहीं डरता. इन काफिरों के खिलाफ इस जिहाद में जान जाए तो भी कोई गम नहीं. मैं अपने साथियों का ठिकाना कभी नहीं बताऊंगा. तुम लोग कुछ नहीं कर सकते. हम इंडिया में ड्रग्स लेके आते हैं. क्या किया तुमने? कुछ नहीं. हम यहाँ के कश्मीर लेके जाएंगे, तब भी तुम लोग कुछ नहीं कर सकते. बहुत हिम्मत है रे तेरे अंदर, लेकिन इतना खुश मत हो. इंडियन आर्मी के होते हुए अटैक तो हो ही नहीं सकता. तुम बस अपनी जान बचा. और अटैक कहां पे होने वाला है ये बता. बहुत नाज है ना तुम हिंदुस्तानियों को अपनी आर्मी पर. हम बॉर्डर के उस पार से इतना ड्रग्स लेके आएंगे कि तुम्हारी पूरी आवाम को खोखला कर देंगे. तुम्हारे खून में इतना नशा भर देंगे, ये आगे जाके कोई आर्मी में जाने के लायक ही नहीं रहेगा. ए, हमारे खून में पहले से ही नशा है, हा? और वो है देशभक्ति का नशा. तुम लोग कुछ नहीं कर सकते. 26 जनवरी को श्रीनगर में इतना बड़ा धमाका होगा कि उसकी आवाज पूरी हिंदुस्तान की आवाम सुनेगी. इसका मतलब श्रीनगर में अटैक होगा. लेकिन श्रीनगर में कहाँ होगा आपको कहाँ पता है? हमारे घर का ख्याल हम रख सकते हैं, हा? दूसरों के घर के चूहे हमारे घर में आके गंदगी फैलाएं तो हमें पता है उनको कैसे मारना है. जैन सर. जैन, कुछ बताया उसने? सर, ड्रग्स वाला मामला तो कुछ भी नहीं है. 26 जनवरी को श्रीनगर में अटैक होने वाला है. क्या? यस सर. इसके बारे में कुछ बोला है? नो सर. जल्द से जल्द जैन के पुलिस को बताना पड़ेगा. महेश आप सर. अजिंक्य को लेकर इसको जहां कैप्चर किया था वहां से 20 किलोमीटर के दायरे में जो भी इलाका है उसे छान लो. उनका लोकेशन ड्रोन से आइडेंटिफाई करो. 26 जनवरी से पहले इनमें से एक भी नहीं बचना चाहिए. यस सर.